थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 5 नोव्हेंबरच्या भागात सुनंदाने मानसीला खांदाने चांदीची जोडवे दिलेले असतात व मानसी खूप खुश असते. ज्यावेळी तेजस मानसीच्या पायामध्ये ती जोडवी घालत असतो तेव्हा तो विचार करतो की माफ करा लकी चाम, परंतु मी लवकरच तुम्हाला या बंधनातून मुक्त करेन. आणि मानसी विचार करते की आयुष्यभर मी तुमची अशीच साथ देत राहीन. तेजसने मानसीच्या पायांमध्ये जोडवी घातलेली असतात तर मानसी सुनंदाला नमस्कार करणार तेव्हा मानसीला सुनंदा थांबवते आणि म्हणते की एकटीनं नाही तर आता जोडीने नमस्कार करायचा. तेजस मानसी दोघेही सुनंदाची आशीर्वाद घेतात. काही वेळानंतर सुनंदाच्या खोलीत मानसी येते आणि मानसी एनवलप दाखवत म्हणते की अहो मावशी, तुम्ही हे सगळं तिथेच ठेवून आलात, तुम्ही घेतलंच नाहीत. तेव्हा तिथे सुनंदा म्हणते की अगं मानसी, याच्यावरती तुझा अधिकार आहे. तेव्हा मानसी म्हणते की मावशी असं काय करता, मी या घरची सून आहे ना, आणि आता याच्यावरती तुमचा अधिकार आहे. इतक्यातच तेजस आलेला असतो. तेव्हा सुनंदा मानसीला म्हणते की अगं या पैशांवरती तुझ्या आईवडिलांचा अधिकार आहे. अगं त्यांनी एवढं तुला लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, म्हणूनच तर आज तू या पदावरती आहे, या नोकरीला आहे ना. तेव्हा तिथे मानसी सुनंदाला सांगते की हो, याच्यावरती जितका माझ्या आईवडिलांचा अधिकार आहे ना तितकाच तुमचा देखील आहे, कारण मी या घरची सून आहे आता. तेव्हा तेजस अचानकपणे त्याला ठसका लागतो, म्हणजे तो नाटक करतो. सुनंदा त्याच्याकडे बघत असता तेजस ते पैसे घ्यायला नकार देतो. तेव्हा मानसी चिडते आणि म्हणते की यांचं जर हे असंच असेल ना, तर मी एक प्रश्न विचारते की यांनी माझ्या आईवडिलांसाठी एवढं सगळं का केलं. तर पुढे मानसी सुनंदाला म्हणते की आमची मदत करण्यासाठी यांनी घरातून 2 लाख रुपये घेतले. त्यावेळी तर आमचं नातं कुसलंच नव्हतं, परंतु आता आमचं नातं आहे ना, आणि राष्ट्रहितने आमच्या घरासाठी खूप काही केलं आहे. मावशी ते काही नाही आहे, मी तुमचं अजिबात ऐकणार नाही आहे. हे बघा, तुम्हाला हे पैसे घ्यावेच लागतील. तुम्ही न हे घेता तुम्ही मला परक करून टाकतायत. तेव्हा तेजस समोर येतो आणि मानसीला म्हणतो की हे बघा लकीचाम, अहो ही तुमची कमाई आहे ना, मी तुमच्या घरच्यांची मदत केली म्हणून तुम्ही माझ्या घरच्यांसाठी एवढं सगळं करतायत, हे नको ना. मानसी आता चिडते आणि तिथे सुनंदा व तेजसला म्हणते की तुम्ही दोघांना निस्वार्थपणे सर्वांसाठी सगळं काही करत असता, परंतु जर कोणी तुमच्यासाठी काही करायला गेलं तर ते नाकारता. ते काही नाही हा मावशी, तुम्हाला हे पैसे घ्यावेच लागतील, मानसी ठणकावून सुनंदाला सांगते. तर तिथे सुनंदा म्हणते की अरे तुमच्या दोघांचं काय चाललंय, लकी चार्म काय, राष्ट्रहित काय, एवढी छान नावं आहेत तुमच्या दोघांची, नावाने हाक मारा ना एकमेकांना. तेव्हा तिथे तेजस म्हणतो की बरं ठीक आहे. तेजस म्हणतो की मानसी हे बघा, मी माझी चूक सुधारण्याचा आता प्रयत्न करतो आहे. तेजस हात सोडून मानसीला सांगतो की माझ्या मदतीसाठीच मी संपतरावांची मदत केली होती, त्यात फक्त माझा स्वार्थ होता. मानसी त्याच्यावरती विश्वासच ठेवत नाही. उलट ती सुनंदाला सांगते की यांची ना ही जुनी ट्रिक आहे, बोलणार नाही आहे मी. मानसी तिथे हट्टीपणा करते. ती सुनंदाला म्हणते की जर तुम्ही मला तुमची मुलगी मानत असाल, सून मानत असाल ना, तर हे पैसे घ्या. तर तेजसही तिथे सुनंदाला अट घालतो. तो म्हणतो की आई, जर तुम्हाला मुलगा मानत असतील ना तर हे पैसे घ्यायचे नाही येता. तेव्हा मानसी चिडूनच तेजसला म्हणते की तुमचं काय चाललं आहे, आमची बोलतो आहोत ना, आणि मावशी यांच्याकडे लक्ष देऊ नका, अहो यांना भेटण्याआधीची आपली ओळख आहे. मानसी हट्टीपणा करत असते. सुनंदा म्हणते की मानसी हा काय हट्ट आहे. तर मानसी तिथे म्हणते की मावशी तुम्हाला तहान लाडू भूक लाडूंची शपथ आहे. तेव्हा तिथे तेजस हसतो आणि म्हणतो की हे काय आहे. तर तेजसही तिथे सुनंदाला अट घालतो. तो म्हणतो की माझ्या केसांची शपथ आहे हा आई तुला. हे बघ, आता जर शपथ तू पाळली नाही तर बघा माझे केस झडतील, मग तुझा मुलगा कसा दिसेल बघ बर, चालणार आहे का तुला. तेव्हा सुनंदा म्हणते की तुमच्या दोघांचं काय चाललं आहे. तर तेजस तिथे सुनंदाला समजावतो. तो म्हणतो की हे जर प्रकरण गायत्री वहिनीनं कळलं तर यांनी घराची जबाबदारी घेतली आहे हे जर त्यांना समजलं तर किती तमाशा घालतील त्या, चालणार आहे का, उगाच यांना त्रास कशाला. मानसी सुनंदाला सांगते की त्यांना वाईट नाही वाटणार आहे मावशी, कारण त्यांनी मला स्वतः सांगितलं होतं की मी या घराची खर्चाची जबाबदारी उचलावी. त्यांनीच मला सांगितलं होतं ना मावशी, ते काही नाही, तुम्हाला हे पैसे स्वीकारावेच लागतील. तर तिथे आता सुनंदा म्हणते की बरं ठीक आहे मानसी, यातले अर्धे पैसे मी घेते, अर्धे पैसे तू तुझ्या आईला पाठव. तेव्हा तिथे तेजस म्हणतो की वा आई, यांच्या शब्दाचं चाललं तुला, माझ्या शब्दाचं काय, तुला चालणार आहे का सोललेला नारळ. तेव्हा तिथे मानसी म्हणते की हो मावशी, मी आईला अर्धे पैसे पाठवेन. तर तिथे आता तेजस मुद्दा म्हणतो की आई, अर्धा सोललेला नारळ, अगं लोक काय म्हणतील आणि कसा दिसेल तुमचा मुलगा. मानसीला खूप हसू येत असतं. तेजस
तिथे सुनंदाची मस्करी करत असतो, तिला मानसीचे पैसे घेण्यापासून थांबवत असतो. तर सुनंदा मानसीजवळ संपदाचा नंबर मागते. तर मानसी म्हणते की हो ठीक आहे, देते मी तुम्हाला. तर मानसी तिथे म्हणते की राष्ट्रीत मला चालेल, मी अर्धे पैसे आईला पाठवेल. तेजस तिथे आता मुद्दाम केसातून हात फिरवायला लागतो आणि तो म्हणतो की बघ आई, आत्ताच झडायला लागले आहेत, शपथेचा परिणाम होतो आहे हा, बघ तू विचार कर अजूनही. इकडे विनोद व छाया दोघेही एकाच वेळी गायत्रीला फोन करत असतात. तर विनोद तिच्यावरती चिडतो आणि म्हणतो की बाई, अगं तू माझ्यासोबतच फोन लावत असतील तर दिजीचा फोन बिझीच लागणार ना. विनोद फोन ट्राय करतो परंतु गायत्रीला फोन लागतो, ती उचलत नसते. विनोदला व छायाला आता घरात फराळ बनणार नाही आहे, दिवाळी साजरी होणार नाही आहे याचाच मोठा धक्का बसलेला असतो. तर विनोद म्हणतो की मी ना सकाळी मस्त असे लाडू खाणार होतो, दुपारी त्याचबरोबर शंकरपाळ्या देखील खाणार होतो, परंतु हे काय चाललं आहे आपल्या घरात, आपलं सगळं प्लॅनिंग फिसकटलं आहे, या घरात दिवाळीच साजरा होणार नाही आहे. तर तिथे आता विनोद म्हणतो की आता फराळ तर बनणारच नाही आहे, बनणार आहे ते एवढेशे लाडू आणि ते आपल्याला पुरणार आहेत का. तर तिथे छाया म्हणते की आपण आपल्या काकाकडे जायचं का. तेव्हा तिथे विनोद म्हणतो की लग्नानंतर इतक्या वर्षांनी आपल्या दोघांमध्ये एकमत झालं आहे, चल बॅग भर पटकन, आपण काकाकडे जाऊन दिवाळी साजरी करूयात. तर इकडे सुनंदाने संपदाला फोन केलेला असतो. तर संपदाला सुनंदा म्हणते की मी सुनंदा बोलते आहे. तेव्हा तिथे संपदाला मोठा धक्काच बसतो आणि तिचा गैरसमज होतो. ती सुनंदाला विचारते की मानसी बरी आहे ना, तिथे काही घडलं आहे का, माझ्या मुलीच्या हातून काही चूक झाली आहे का. तेव्हा तिथे सुनंदा म्हणते की संपदा ताई, अहो शांत व्हा जरा. तर संपदा आणखीनच घाबरलेली असते. मानसी त्या सुनंदाच्या पाशीच उभी राहून ऐकत असते. संपदा सुनंदाला सांगते की हे बघा, माझी मुलगी चुकणाऱ्यातली नाहीच आहे, परंतु जर तिच्या हातून कोणती चूक झाली असेल तर प्लीज ती पोटात घ्या. माझ्या मानसीच्या हातून काही चूक झाली असेल तर समजून घ्या, तिला समजवायला मी तिथे नाही आहे. संपदाची काळजी सुनंदाला कळत असते. तर सुनंदा म्हणते की संपदा ताई, अहो आम्ही कसली तिला समजावून घेतोय, तीच माझ्या तेजसची ढाल बनली आहे, आधार बनली आहे. हे बघा, गायत्रीने ज्या काही अटी घातल्या होत्या ना, त्या अटी तेजसने मानसीच्या साथीने पूर्ण केल्या आहेत आणि मानसीमुळेच तेजसला आता सरकारी नोकरी लागली आहे आणि तेजसने त्याच्या तात्यांचा विश्वास पुन्हा जिंकला आहे. म्हणून त्याची शिक्षा माफ करून तात्यांनी तेजसला घरातही घेतला आहे. आता बघा, दोघांचा संसार चांगला सुखाचा होईल. तेव्हा तिथे आता संपदासाठी ही आनंदाची बातमी असते. ती खूप खुश होते, तिच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत असतो. तर कित्येक दिवसानंतर संपदाचा आवाज ऐकल्याने मानसी देखील तितकीच खुश असते. तर सुनंदा तिथे आता संपदाला दिवाळीचं आमंत्रण देते. ती म्हणते की मनात कोणतीही औपचारिकता न बाळगता इकडे या, आपण अगदी आनंदाने एकत्र दिवाळी साजरी करूयात. मानसीने अखेर तो सोन्याचा दिवस आणलेलाच असतो. संपदाने घातलेल्या अटी तिने पूर्ण केलेल्या असतात. घरातल्या प्रत्येकाचं ती मन जिंकत चाललेली असते. आता सण कसा साजरी करायला येईल, किती पैसे खर्च करता येतील, काय काय फराळ बनवता येईल हे मात्र सांगता नाही येणार, परंतु अगदी आनंदाने दोन कुटुंब एकत्र येऊन आपण दिवाळीचा सण साजरा करूयात. तेव्हा संपदा खूप खुश असते, तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहतात. तर ती म्हणते की खरंच तुम्ही माझ्या मुलीचा स्वीकार केलात, माझ्यावरती खूप उपकार केलेत. सुनंदा संपदाला म्हणते की अहो, ची भाषा कसली करतात, तुमच्याच मुलीने आमच्या घरावरती उपकार केले आहेत, लक्ष्मीच्या पावलाने ती आमच्या घरात आली आहे, मग आम्ही या लक्ष्मीचा स्वीकार का नाही करणार. असं म्हणत सुनंदा मानसीचे डोळे पुसते. तर फोन ठेवल्यानंतर मानसी सुनंदाला घट्ट मिठी मारते आणि रडायलाच लागते. इकडे संपदा देखील तितकीच खुश असते. इकडे रणजितने त्याच्या मॅनेजरला बोलवून घेतलेलं असतं. मॅनेजर तिथे विचारतो की सर, परंतु यावर्षी दिवाळीची पार्टी अचानक कशी काय ठेवलीत. तेव्हा तिथे आता रणजित म्हणतो की यावेळची दिवाळी खास आहे, कारण मानसी त्याच्यासोबत त्याच्या कंपनीतच काम करत असते आणि तिच्यासाठी तो हे सगळं करत असतो. तर रणजित तिथे म्हणतो की सर्वांना आमंत्रण देऊन झाले आहेत का. तेव्हा मॅनेजर सांगता हो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही मोजक्या लोकांना पार्टीचं आमंत्रण दिलं आहे. तर रणजित म्हणतो की एका खास व्यक्तीचं आमंत्रण राहिलं आहे, परंतु त्या व्यक्तीला मी स्वतः आमंत्रण देईन. त्यानंतर मॅनेजर तेथून निघून जातात. तर इकडे प्रभुनिवासात अभा तेजसच्या मदतीने आकाश दिवा बनवत असते. तर सूरज तिथे म्हणत असतो की हे बघ, मला जमलं बनवायला. तर तेजस तिथे म्हणतो की हो, अजून अशा 8 बनवायच्या आहेत, जमेल ना. तेव्हा तिथे सूरज म्हणतो की जमेल जमेल, मी करून दाखवतो. इतक्यातच तेजसला रणजितचा फोन आलेला असतो. अभा तिथे रणजित
तेजसला म्हणते की दादा अरे मला मदत कर ना. तेव्हा तेजस म्हणतो की आधी तो गुंता सोडव, मी मदत करेन तुला. आणि तो रणजितचा फोन घेतो. तेव्हा रणजित म्हणतो की शुभ दीपावली. तेव्हा तिथे आता तेजस म्हणतो की दिवाळीची सुरुवात आत्तापासूनच. तर रणजित त्याला त्या पार्टीचं आमंत्रण देतो. तेव्हा तेजस म्हणतो की नाही म्हणजे मला जमणार नाही आहे पार्टीला यायला. तेव्हा रणजित तेजसला चिडवतो. तो म्हणतो की हां मला कळतं आहे, परंतु मी फक्त तुम्हा एकट्यालाच आमंत्रण देत नाही आहे. मिस मानसीना देखील तुम्ही सोबत घेऊन या. नाही म्हणजे माझे खूप चांगले मित्र आहात ना तुम्ही दोघं. काही मोजक्याच लोकांना बोलावून घेतलं आहे मी पार्टीसाठी. तेजस तिथे पार्टीला येण्यासाठी नकार देत असतो. तर तेथे आता रणजित मनोमन विचार करतो की कशाला उगाचच नकार देतो आहेस पार्टीला येण्यासाठी. तसंही तुझं लग्न फार काळ टिकणारच नाही आहे. आणि तो मुद्दाम मॅनेजरला हाक मारून म्हणतो की पार्टी कॅन्सल करा. तेजस तिथे म्हणतो की अहो रणजितराव, मी यावर्षी नाही परंतु पुढच्या वर्षी नक्की येईन ना. यावर्षी मला जमणारच नाही आहे. तर रणजित तिथे म्हणतो की पुढच्या वर्षी. हे बघा, जर तुम्ही तेजस साहेब पार्टीला येणारच नसाल ना, तर मी ही पार्टी करून करणार तरी काय आहे. आणि जर तुम्ही पार्टी ठेवूनही आलात नाहीत ना, तर मी तुमच्या घरी येईल आणि तुमचा हात पकडून तुम्हा दोघांनाही इकडे पार्टीला घेऊन येईल. चालणार आहे का तुम्हाला? तेव्हा तिथे आता रणजित तेजसला गळच घालतो. तेजस तिथे आता रणजितला उलट म्हणतो की अहो तुम्ही या, म्हणजे हात धरून आम्हाला पार्टीसाठी घेऊन जायला येऊ नका, फराळ करायला या. मी स्वतः आमंत्रण देतो आहे तुम्हाला. तेव्हा तिथे रणजित विचार करतो की हेच तर हवं होतं मला. आता मी येईन दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला आणि तुझ्या आणि मानसीच्या नात्याचा दिवा विझवायला. तेव्हा तिथे आता रणजित तेजसच्या घरी यायला होकार देतो. तेजसला थोडं टेन्शनच आलेलं असतं, कारण घरातल्या सर्वांना रणजित तिथे येणं मान्य असेल की नसेल, मानसी काय विचार करेल. कारण तेजसला अजून माहितीच नसतं मानसी रणजितच्या ऑफिसमध्ये काम करते आहे. तर फोन ठेवल्यानंतर रणजित आनंदाने बेभान होऊन सपोर्टर जी काठी असते ती घेऊन नाचत असतो आणि खूप खुश असतो, कारण त्याचा प्लॅन आता सक्सेसफुल होणार असतो. त्याला जे हवं असतं तेच त्याने घडवलेलं असतं. तेजसने स्वतः त्याला घरी आमंत्रण दिलेलं असतं. तर सूरज आभा दोघांनी आकाशदिवा तयार केलेला असतो. तेजसने आकाशदिवा लावण्यासाठी तिथे खिळा ठोकलेला असतो. तर सूरज तेजसला उतरवतो आणि तेजस म्हणतो की वा, आज कॉन्फिडन्स तुझा ढगत आहे दादा. त्यानंतर तेजसच्या हाती तो आकाशदिवा देतो आणि तो स्टूलवरती चढण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु सूरजला स्टूलवरती उभंच राहता येत नसतं. त्याचे पाय हात थरथर कापत असतात आणि तो घाबरलेलाही असतो. तर तिथे आता तेजस म्हणतो की वा, नाही म्हणजे मी एक काम करतो, वरती आकाशदिवा लटकवण्यासाठी जसा खिळा ठोकला आहे ना, तसे 2 खिळे मी तुझ्या पायात ठोकतो, म्हणजे पाय लटपटणार नाही. तर सूरज उलट त्याला सांगतो की अरे तेजा, स्टूल लटपटतोय रे म्हणून पाय थरथर कापतात. सूरज आता तो आकाशदिवा लावायला जाणार तर तो पडणार इतक्यात तेजस सावरतो. तेजस त्याला एक काम सांगतो. तो म्हणतो की हे काम ना किरकोळ आहे, तुला ना एक अवघड काम सांगतो, जाऊन लाईट ऑन कर. तर सूरज लगेलग घरात जातो. तर तिथे आता तेजसने आकाशदिवा लावल्यानंतर लाईट्स ऑन केलेले असतात. तेजस तिथे म्हणतो की आता खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात झाली आहे आणि तो सूरजदादाला घट्ट मिठी मारून दिवाळीच्या शुभेच्छा देतो. त्याला प्रभू निवासात सर्वांच्या साथीने दिवाळी साजरा करता येणार असते. हाच आनंद तेजसच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसत असतो. तर इकडे किचनमध्ये अभा, मानसी, सुनंदा तिघींचीही फराळ बनवायला लगबग सुरू झालेली असते. तर मानसी तिथे म्हणते की मी बेसन भाजून घेते, मला कुठे ठेवला आहे माहिती आहे. तर तिथे सुनंदा मानसी दोघेही लाडू वळायला घेणार असतात. तर तेजस त्यांच्या मदतीला गेलेला असतो. सुनंदा म्हणते की तेजस, तुला जमणार आहे का, कशाला उगाचच मध्यस्थी करतो आहे. तेव्हा मानसी सांगते की नाही, यांना जमतं. तहान लाडू भूक लाडू तुम्ही मला शिकवले होते ना, त्यावेळी यांना आम्ही शिकवले होते. सुनंदा म्हणते की हो का, मला ना तेजस तू एकदा सांगूनच टाक की मानसीने तुला काय काय बनवायला शिकवलं आहे. इतक्यातच तेजसच्या हातून लाडू फुटतो. तेव्हा सुनंदा मानसी त्याच्यावरती हसत असतात. तर सुनंदाने मानसीला चकल्या तळायला सांगितलेले असतात. तेजस म्हणतो की तुम्ही एक काम करा, तुम्ही तेल काढा बाहेर, तोपर्यंत मी चकल्या घेऊन येतो. तर आभा, सूरज दोघेही तिथे चकल्या करत असतात. तर तिथे सुनंदा तेजसला म्हणते की तेजस, तुला जमणार आहे का काम करायला. तेव्हा तेजस म्हणतो की आई नीट बोल ग, तुम्ही ना मला या घरात मानच देत नाहीत कोणी. आणि तेजस अभाला चिडवतो. तो म्हणतो की अभा, पटकन उरक ना. अगं तुळशीचं नाही, तुझं लग्न येईल, इतकं स्लो काम करते आहेस. तेव्हा तिथे
अभा चिडते आणि म्हणते की दादा, लाडू फोडून ठेवला आहे, आता माझ्या चकल्यांना नावं नको ठेवूत. तेजस मानसीकडे चकल्या घेऊन जातो. तर मानसी तेजसला त्या चकल्या मागते. तेव्हा तेजस म्हणतो की तुम्ही असाल फिनिशिंग स्कूलच्या टॉपर, परंतु हे काम काय मला जमणार नाही आहे का? तेव्हा तिथे मानसी विचारते की नक्की तुम्हाला जमेल का हे काम? तेव्हा तेजस म्हणतो तुम्ही सांगा तर, नक्की काय करायचं ते सांगा, मी करतो. तेव्हा मानसी म्हणते की बरं ठीक आहे, या चकल्या एक एक करून तेलात सोडा. तेजस आता वरूनच चकली सोडतो आणि तेल उडून मानसीच्या हाताला मानसी जोराचीच किंचाळते. तेजस घाबरलेला असतो. तेजस तिथे मानसीची माफी मागतो आणि तिच्या ज्या हाताला भाजलेलं असतं त्याच्यावरती फुंकर मारायला लागतो. मानसीच्या हाताला खूप जास्त आग होत असते. हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत तेजस, अभा, सूरज, मानसी, सुनंदा हे सगळेच जण आता तिथे काम करत असतात, फराळ बनवत असतात. इतक्यातच गायत्रीचा मुलगा बंटी आलेला असतो. तो तिथे बाहेरूनच तेजसला जोराची हाक मारतो. प्रत्येकाचं लक्ष ज्यावेळी त्याच्याकडे जातं तेव्हा सगळेच जण आनंदाने वेडे झालेले असतात. तर आता गायत्रीच्या मुलाची मालिकेत एंट्री तर झालेली आहे. त्याच्या येण्याने मालिकेत नक्की काय ट्विस्ट येईल हे आपण येणाऱ्या भागात पाहणार आहोत.